तेजस, जर्मनीमध्ये आल्यानंतर लोक कोणत्या 3 गोष्टीमध्ये मिस्टेक करतात ओके. म्हणजे लोकांनी नको मिस करायला? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा जर्मनीमध्ये येता स्टुडंट व्हिसावरती, तर तुम्ही जॉब आपल्या पहिल्या दिवसापासून सुरू करा. मग कुठेतरी तुम्हाला इंटर्नशिप भेटेल, कुठेतरी तुम्हाला वर्किंग स्टुडंट जॉब भेटेल. पण तुम्ही त्याची वाट नका बघू की माझी डिग्री झाल्यानंतर मी सुरुवात करेन. ती पहिली चूक. दुसरं सांगेन की तुम्हाला नेटवर्क्स बिल्ड केले पाहिजेत तुमच्या डोमेनमध्ये. ते तुम्हाला खूप मदत करेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बरेचसे जॉब फेअर्स असतात ना, ते अटेंड केले पाहिजेत. कारण आपण जेव्हा तिकडे जाणार, अटेंड करणार, तेव्हा तुम्ही नवीन-नवीन लोकांना भेटणार. आणि त्या गोष्टी तुम्हाला खरंच मदत करतील तुम्हाला इंटर्नशिप क्रॅक करण्यासाठी किंवा वर्किंग स्टुडंट जॉब करण्यासाठी. तर या 3 गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे जर तुम्ही जर्मनीमध्ये आहात तर. मला पण असं वाटतं की बरोबर आहे. लोक अप्लाय करतात वगैरे ऑनलाईन, पण बऱ्याचशा घोस्ट पोस्टिंग असतात. पण नेटवर्किंग केलं तर एक पर्सनली कॉन्टॅक्ट असतो, नाहीतर जॉब फेअर्समध्ये पण गेलं तर डायरेक्ट आपण कंपनीच्या रिप्रेझेंटेटिव्हशिप बरोबर बोलतो. आहे. तर थँक्यू सो मच तेजस ह्या इन्फॉर्मेशनबद्दल. तुम्हाला पण व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे. आणि कमेंट असेल तर आम्हाला जरूर सांगा, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. आणि फॉलो करून घ्या या चॅनलला असेच व्हिडिओ बघायला.